बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गटाकडनं उमेदवारी अर्ज दाखल केलेले संजय गायकवाड आता आपल्यासोबत आहेत। भाऊ, काय म्हणाल, आज तुमच्याच गटातील खासदार प्रतापराव जाधव हे उमेदवारी अर्ज दाखल करतायत, तुम्ही जाणार त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करायला? मी त्यांच्यासोबत अर्ज भरायला जाणार, त्यांना निवडून आणण्याकरता, पुन्हा एकदा देशामध्ये मोदींचं सरकार आणण्याकरता आम्ही ताकदीने काम करणार आणि त्यांना निवडून पण आणणार। तुमचा उमेदवारी अर्ज मग माघारी घेणार तुम्ही? हो, निश्चितच माघारी घेणार आहे। माझ्या ज्या उद्देशाने मी टाकला होता ते उद्देश सफल झाल्यामुळे मला पुढे काही करायचं चालायचं काम नाही। नेमका काय उद्देश होता? नाही, ते मी आज जाहीर नाही करू शकत। तुमच्याच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीचे जे माजी आमदार आहेत विजयराज शिंदे यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। त्यांनी खूप मोठे आरोप केलेले आहेत की शिंदे गट हे भाजपच्या नेत्यांना आणि आमदारांना नेहमी डावलत असतात, काय म्हणाले आपण? ज्या शिंदेंनी 25 वर्षात भाजपा खतम केली त्याला हा बोलायचा अधिकारच नाही आहे। तो आमदार 25 वर्षे विधानसभा त्यांनी लढली, त्यावेळेला त्याला असं का वाटलं नाही की एखादी वर्ष आमदारकीची निवडणूक भाजपला पण लढू द्यावी? कालपर्यंत उद्धव साहेबांच्या गटाच्या नेत्यांच्या घरी हा खेट्या मारत होता की मला पक्षात घ्या, मला उमेदवारी द्या, आणि 2 दिवसामध्ये आता लगे इकडे उमेदवारी जाहीर झाली तर याला भाजपाबद्दल कळवळ यायला लागलेला आहे। आणि मला खात्री आहे की भाजपचे लोक प्रामाणिक निष्ठावान असतात, ते तालमीतले असतात, ते याच्यावर नांदी लागणार नाहीत। आणि 25 वर्ष हा इथे आमदार म्हणून राहिला, 15 वर्ष राहिला, एक काम दाखवा मला की आमदारांनी केलं, स्वतःच्या विकासाशिवाय जनतेचं काय केलं हे आणि दाखवावं। कोणत्या तोंडाने या लोकांसमोर जाणार आहेत? त्यांचं आव्हान असणार आहे तुमच्या म्हणजे प्रतापराव जाधवांसमोर? ज्यांचे ग्रामपंचायतमध्ये निवडून याची अवकात नाही ते काय आव्हान देतील? तर नक्कीच प्रतापराव जाधवांच्या आज जे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे त्या रॅलीत स्वतः आमदार संजय गायकवाड हे उपस्थित राहणार आहे आणि त्यांचा जो त्यांनी लोकसभेसाठी अर्ज दाखल केलेला आहे तो ते माघारी घेणार आहेत। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।